नमस्कार मित्रांनो, जी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 17 जून 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणता देश 2026 फिफा विश्वचषकसाठी पात्र ठरला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी ब्राझील हा देश फिफा विश्वचषक 2026 साठी पात्र ठरला आहे. तर क्वालिफायर्स आहेत इराण, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, जॉर्डन, ऑस्ट्रेलिया, जपान, अर्जेंटिना, ब्राझील, इक्वेडर आणि आफ्रिका हे देश 2026 फिफा विश्वचषकासाठी पात्र आहेत. तर फिफा वर्ल्ड कप सुरुवात झाली आहे 1930 मध्ये. ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते आणि 2026 चा यजमान देश आहे कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट आणि 2022 विजेता संघ आहे अर्जेंटिना आणि उपविजेता आहे फ्रान्स. प्रश्न दुसरा, पीएम कुसुम योजना कोणत्या मंत्रालयाद्वारा सुरू केलेला एक उपक्रम आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाद्वारे पीएम कुसुम योजना हा उपक्रम चालू केलेला आहे. तर ही एक भारत सरकारने नवीन व नवीन ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेला उपक्रम आहे. उद्देश आहे गावातील जमिनीवर ग्रामीण भागात ऑफ ग्रीड सौर पंप बसवण्यात मदत करणे आणि अशा प्रकारे ग्रीडवरील त्यांचे अवलंबित्व कमी करणे आहे. ही योजना ग्रीड कनेक्ट केलेल्या क्षेत्रांशी वैध आहे. तर नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री आहेत श्री प्रल्हाद जोशी. प्रश्न तिसरा, नेशन्स लीग चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी पोर्तुगाल या देशाने नेशन्स लीग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा जिंकली आहे. तर या स्पर्धेचा यजमान देश होता जर्मनी. एकूण संघ 4 तसेच विजेता आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल हा दुसरे विजेतेपद जिंकलेले आहे. तसेच उपविजेता आहे स्पेन. प्रश्न चौथा, आयसीसी हॉल ऑफ द फेम मध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए 11वा. तसेच आयसीसी हॉल ऑफ द फेम मध्ये भारतीय खेळाडूंचे नावे समावेश झाले आहेत. ते प्रथम बिशन बेदी, द्वितीय कपिल देव, तिसरे सुनील गावस्कर, चौथे अनिल कुंबळे, पाचवे राहुल द्रविड, सहावे सचिन तेंडुलकर, सातवे विनोद मकड, आठवे डायना येडलुजी या पहिल्या महिला आयसीसी हॉल ऑफ द फेम ठरल्या आहेत. तर नववे वीरेंद्र सेहवाग, दहावे नीतू डेव्हिड आणि 11वे एम एस धोनी यांचा आयसीसी हॉल ऑफ द फेम मध्ये समावेश झालेला आहे. प्रश्न पाचवा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेता देश कोणता ठरला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका हा देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 विजेता ठरला आहे. तर उपविजेता ऑस्ट्रेलिया हा ठरला आहे. तसेच ठिकाण आहे लॉर्ड क्रिकेट स्टेडियम लंडन. या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. तर मॅन ऑफ द मॅच आहेत एडम मार्क्रा. तर दक्षिण आफ्रिका या देशाबद्दल माहिती पाहू. दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे प्रिटोरिया ही कार्यकारी, केप टाउन ही विधायी आणि प्लूमफॉन्टेन ही न्यायिक राजधानी आहे. तसेच चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड. अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा. उपाध्यक्ष आहेत पॉल मासेटिले. प्रश्न सहावा, भारत आणि कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए भारत आणि फ्रान्स देशामध्ये शक्ती सैन्य अभ्यास हा आयोजित केला जातो. हे 8वे संस्करण आहे. तसेच फ्रान्स 18 जून ते 1 जुलै 2025 ला कॅव्हेलरीमध्ये भारत-फ्रान्स संयुक्त सैन्य अभ्यास शक्ती आयोजन केलेले आहे. तर हा एक द्विवार्षिक अभ्यास आहे जो पहिल्यांदा 2011 मध्ये आयोजित करण्यात आला होता. तर इतर काही भारतीय सैन्याचे
अभ्यास पाहू आपण. धर्मागार्डियन जपान या देशासोबत आहे. वज्रप्रहार अमेरिका या देशासोबत आहे. इंद्रशक्ती रशिया या देशासोबत आयोजित केला जातो. इक्वेरिना व्यायाम मालदीव या देशासोबत आयोजित केला जातो. डस्टलीग उझबेकिस्तान या देशासोबत आयोजित केला जातो. नोमॅडिक एलिफंट मंगोलिया या देशासोबत आयोजित केला जातो. टायगर क्लॉ अमेरिका या देशासोबत आणि शक्ती हा फ्रान्स देशासोबत आयोजित केला जातो. प्रश्न 7वा सिप्ला हेल्थचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी नीना गुप्ता यांची सिप्ला हेल्थच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू. मालदीवची टुरिझम अँबॅसेडर आहे कॅटरीना कैफ. डेटॉलचे ब्रँड अँबॅसेडर आहेत एम.एस. धोनी. रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे अध्यक्ष ब्रँड अँबॅसेडर आहेत अक्षय कुमार. स्किल इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत प्रियंका चोपडा आणि महाअभियानचे माधुरी दीक्षित या ब्रँड अँबॅसेडर आहेत. प्रश्न 8वा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या म्हणजेच UNGA अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए ॲनालेना बेअरबॅक यांची संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर 80व्या अधिवेशनादरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. तर 10 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. तसेच त्यांचा देश आहे जर्मनी. संयुक्त राष्ट्र महासभेचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि सदस्य देश आहे 193. प्रश्न 9वा अर्जुन एरिगायसी भारताचा कितवा ग्रँडमास्टर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए 54वा ग्रँडमास्टर आहे. तर अर्जुन एरिगायसी हा 14 वर्षे 11 महिने 13 दिवस वयाचा ग्रँडमास्टरची ही पदवी मिळवली आहे आणि सप्टेंबर 2024 मध्ये तो भारताचा टॉप रेटेड खेळाडू बनला व डिसेंबर 2024 मध्ये त्याने 2801 चे सर्वोच्च रेटिंग मिळवले आहे. ज्यामुळे तो इतिहासातील 15वा सर्वोच्च रेटेड खेळाडू आणि विश्वास आनंदनंतर दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. प्रश्न 10वा जागतिक पवन दिन कधी साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 15 जून रोजी जागतिक पवन दिन हा साजरा करण्यात येतो. मुख्य उद्दिष्ट आहे लोकांमध्ये पवन ऊर्जेबाबत जागरूकता वाढवणे, हवामान बदलाला थोपवणे आणि अक्षय ऊर्जेच्या दिशेने समाजाला प्रवृत्त करणे. पहिल्यांदा 15 जून 1967 मध्ये जागतिक पवन दिन हा साजरा करण्यात आला. हा दिवस विंडो युरोप आणि GWEC म्हणजेच ग्लोबल पवन ऊर्जा परिषद द्वारे आयोजित केला जातो. तर जून महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपण पाहू. 1 जून जागतिक दुग्ध दिन आणि जागतिक पालक दिन. 3 जून जागतिक सायकल दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन. 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन. 14 जून जागतिक रक्तदान दिन. 15 जून जागतिक पवन दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन आणि 30 जून आहे आंतरराष्ट्रीय संसद दिन.